मी आज उभा आहे वझर आगाव बुमराळा शिवाराच्या मधोमध या ठिकाणी बुमराळा शिवारामध्ये आणि आपण पाहतोय हे जे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे यामुळं या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या सोयाबीनचं पीक अक्षरशः नष्ट झालेलं आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब, जून महिन्यामध्ये आम्ही पेरण्या केल्यात आणि त्यानंतर 25 ते 28 जून दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यावेळी बीबी महसूल मंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 175 मिलीमीटर पावसाची नोंद ही पर्जन्यमापक यंत्रामध्ये केलेली होती, परंतु आपले त्यावेळेस पंचनामे झाले नाहीत। आणि आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस झाला आणि या शेतामध्ये पाणी पाहतोय अद्यापपर्यंत पाणी आटलेलं नाही आणि हे पाणी कधी आटेल हे सांगता येत नाही, कारण या शेतामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। आणि आम्ही मागणी केल्यानंतर पंचनाम्याचे आदेश दिले, पण साहेब पंचनाम्याचे आदेश असे दिलेत की आमच्या या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। याचं कारण सांगतो साहेब, तुम्ही आदेश दिलेत पंचनाम्याचे, कसे दिलेत? तुम्ही नदीकाठचे नाल्याकाठचे आदेश दिलेत आणि आता हे 500 ते 1000 मीटर अंतरावर नदीपासून हे जमिनी आहेत, पण साहेब सांगा ह्या जमिनी कशा बसणार? तुम्ही तर तुमच्या कर्मचाऱ्यांना सक्त आदेश दिलेत की फक्त नदीकाठचे नाल्याकाठचे घ्या आणि आता हे नुकसान तर तुम्हाला दिसतंय। माझी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे, साहेब तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा ना, तुम्हाला बघायला काही अडचण आहे का? तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा हे नुकसान झालेलं आहे की नाही हे बघा आणि त्यानंतर आम्हाला नुकसान भरपाई द्या ना, तुम्हाला काहीच अडचण नाही। परंतु आपण निव्वळ प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय, सरकार दुर्लक्ष करतंय असंच म्हणायला आम्हाला काही हरकत नाही। तेव्हा माझी माननीय कृषी मंत्री साहेब, माननीय आमदार साहेब यांना विनंती आहे की आपण माननीय तहसीलदार साहेबांना आदेश द्या की त्यांना त्या प्रत्यक्ष पाहणी करा आणि जर नुकसान असेल तर खरोखरच नुकसान भरपाई द्यायला काही हरकत नाही आणि ही नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना द्यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।